गाजावाजा या स्पर्धेमध्ये होणार आहे, कारण की अजिंक्य बौड स्वतः या स्पर्धेमध्ये दाखल आहेत. कारण की वावर्लेकरांचं आणि आमचं फार जवळचं नातं आहे. या मैदानावरती ज्या ज्या वेळी स्पर्धा होतात ना, त्या वेळी आवर्जून त्यांच्या प्रत्येक स्पर्धेला, मग त्यांची प्रीमियर लीग असो, त्यांच्या गावची प्रीमियर लीग असो, समाजाची प्रीमियर लीग असो, तदनंतर गावची खऱ्या अर्थानं मॅच असो, कोणती एक स्पर्धा असो, त्या स्पर्धेला आवर्जून त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी आमंत्रित केलं जातं. परंतु सुशांत सावंत यांनी गतवर्षी त्यांची नाईटची स्पर्धा झाली होती. त्या नाईटच्या स्पर्धेमध्ये त्यांनी 2 कॉल केले होते आम्हाला, आम्ही असं मान्य करतो. परंतु आम्हालाच त्या ठिकाणी स्पर्धा त्या ठिकाणी होती, त्या कारणासाठी आम्ही त्यांच्या स्पर्धेला दाखल होऊ शकलो नाही. पुन्हा एकदा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी वावर्लेकरांची. डिंपल मोरे यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं करतोय आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. कालच्या संपूर्ण रात्रीची आमची भोजनाची उत्तम सोय केली होती प्रवीण मोरे आणि मनोज येवले यांच्या माध्यमातून, आणि आज ऋषिकेश मोरे यांनी आमची सर्वोत्तोपरी जबाबदारी त्यांच्या कांद्यावरती घेतलेली आहे. त्यानंतर संदेश विचारे आणि अक्षय दरेकर यांनी आमची जबाबदारी त्यांच्या कांद्यावरती घेतलेली आहे. त्यांचं देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. ही नाईटची स्पर्धा, परंतु डेची स्पर्धा जर खालापूर तालुक्यामधील अव्वल दर्जाची स्पर्धा जर कोणी ऑर्गनाईज केली असेल तर स्वर्गीय संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफी आपण वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी यांच्या माध्यमातून पाहिली. खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन. शेवटच्या दिवशी त्यांना आम्ही टल्ली दिली, त्याबद्दल आम्ही दिलगिरी त्या ठिकाणी व्यक्त करतो. कारण की काही कारणास्तव आमची तब्येत त्या ठिकाणी ठीक नव्हती, त्या कारणासाठी आम्ही तुमच्या स्पर्धेला येऊ शकलो नाही. अनिकेत निकम मनाच्या अंत्यकरणापासून आम्ही तुमची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि कारण की प्रत्येक वेळी ज्या वेळी आसरेवाडी गावामध्ये स्पर्धा असते त्यावेळी स्वप्नील कोपकर असतील, तदनंतर अक्षय आंबरे असतील, अनिकेत निकम असतील, आवर्जून त्यांच्या स्पर्धेला आम्हाला बोलवतात. आणि परंतु रविवारच्या दिनानिमित्त आमची तब्येत ठीक नव्हती, आम्हाला व्यवस्थित वाटत नव्हतं, त्या कारणासाठी आम्ही तुमच्या स्पर्धेला त्या ठिकाणी येऊ शकलो नाही. स्वप्नील मनाच्या अंतकरणापासून पुन्हा एकदा वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी आणि संपूर्ण टीमच्या वतीनं टीमसाठी आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतोय. सर्वांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सकाळी आम्ही इसामीची स्पर्धा कव्हर केली आणि तदनंतर आपण पाहतोय की शेवटच्या मॅचमध्ये जांभिवली यंग स्टार मरियाई जांभिवली आणि वरोसे या 2 संघादरम्यान काय मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना जात असताना आपण पाहायला मिळाला. आणि तदनंतर आपण पाहतोय की बाबू मांडे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये हाच आसरेवाडी संघ शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहिला तलेगाव टीमच्या आगेस, आणि क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये त्यांना त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं. आघाडीचे 2 सामने त्यांनी जिंकले होते. बराचसा मोठा लॉस होता साई, तदनंतर बरेचसे मोठमोठे संघ, आणि त्यामध्ये आपण पाहतो आसरेवाडी संघ खेळत होता आणि चांगली कामगिरी या संघाची सातत्यपूर्वक राहिलेली आहे. प्रवीण लबडे बक्षिसांची खैराश या ठिकाणी करतायत की प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येक गोलंदाजाला त्या ठिकाणी देण्यात येईल. मग तो गोलंदाज जीवन 11 गाबोदेवी पाले टीमचा कोणताही गोलंदाज असू द्यात, त्या गोलंदाजासाठी तब्बल 3,000 रुपयाचा कॅश प्राईज प्रवीण लबडे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. बक्षिसांचं पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय. खूप चांगली स्पर्धा, एकाच विभागातील चौक विभागातील हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात. हर्षद महाडिक आणि ऋषभ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अंपायर ग्रीन सिग्नल येतोय, द मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गोलंदाज रितेश जाधव. आसरेवाडी टीमचे पॅकर पुरस्कर्ते आपण पाहतोय भगवान यादव, संतोष निकम आणि गणेश निकम यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. श्री वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं. फलंदाज हर्षद महाडिकच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार पहिला चौकार. 2 धावा, क्षमा असा
रितेश एक चांगला गोलंदाज आहे. कित्येक वर्ष आपण जय गावदेवी पाले टीमसाठी प्रामुख्याचं पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळताना या गोलंदाजाला पाहिलंय. परंतु आता जीवन 11 या नावासाठी हा संघ कित्येक मैदानावरती तब्बल 9 नाईट स्पर्धेमध्ये हा संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळाला. आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत सचिनजी बैलमारे आणि जीवनजी बैलमारे, आमचे फार जवळचे मित्र. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. बोलो तयार. ही लढत नक्कीच मैत्रीपूर्ण असेल, कारण की अनिकेत निकम, स्वप्नील खोपकर असतील, अर्षद महाडिक असतील, ऋषभ असतील, आमचे फार जवळचे मित्र आहेत. आणि या दोन्ही संघांसाठी आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवरती. आदित्य मोरे मुख्य व्यासपीठावरती बसलेत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. संदेश विचारे असतील, ऋषिकेश मोरे असतील, अक्षय दरेकर असतील, तदनंतर सुशांत डिंपल मोरे असतील, तदनंतर सुशांत सावंत असतील आणि युवराज लोटणकर एक हार्ड हिटर फलंदाज, परंतु काल त्यांच्या बॅटवरती चेंडू आला नाही. युवराज लोटणकर एक चांगले फलंदाज आहेत. आम्ही अलीकडच्या 3-4 वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला ना, तर अर्धशतकीय खेळी करणारा हा फलंदाज वावरले टीमसाठी, परंतु सध्या फॉर्मसाठी तो झगडतोय. सध्या फॉर्मसाठी तो झगडतोय, कारण की प्रत्येकाचा बॅडपॅच असतं. आदित्य मोरे आमचे जवळचे मित्र आहेत. रात्री 3-4 वाजता जरी त्यांना कॉल केला ना, तरी ते आमच्या कामाची पूर्तता करतात. या ठिकाणी आपण पाहतोय की धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवरती. महत्वाची विकेट अर्षद महाडिक या चेंडूवरती होतोय बाद. सविन मोरे यांचं आपण कौतुक केलं पाहिजे, संतोष भोवरे, कारण की खूप चांगली स्कोरिंग पण 3 षटकांचे खेळवणार आहोत. कारण की हे मैदान, जरी हे स्पर्धा भीमतेज क्रिकेट संघ वडवीरची असली ना, तरी देखील हे मैदान वावरलेकरांचं आहे. आणि त्याकरता इथे चांगल्या स्पर्धा झाल्या पाहिजेत, चांगले सामने झाले पाहिजेत, असं प्रत्येक वावरलेकरांना वाटतं. यावेळेस एक धाव मिळेल, शेवटच्या चेंडूवरती मिळाली सिंगल धाव ना आली, डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल ते एकूणच 3 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू देखील डॉट बॉल लागतोय. गोलंदाज रितेश जाधवची चांगली गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काल सुमारे 4:30 वाजून गेले ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी, आणि तदनंतर आपण पाहतोय की केवळ 3 तास आम्ही झोप घेतली आणि पुन्हा एकदा इसांबेच्या स्पर्धेमध्ये आम्ही दाखल झालो होतो. आणि डे नाईट डे असा फॉर्मॅट आमचा या ठिकाणी चालू आहे. आयोजकांचं प्रेम आहे, त्यांची इच्छा होती की त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही दाखल व्हावं, त्याकरता पुन्हा एकदा आम्ही त्यांच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी दाखल झालो आहे. बरेचसे कॉल होते या वीकमध्ये डेच्या स्पर्धेसाठी. कर्जत, तदनंतर खालापूरमध्ये, पनवेलमध्ये, तदनंतर उरण तालुक्याचे 2 कॉल आमच्याकडे होते. परंतु आपल्या विभागामध्ये जर आपण समालोचन करतोय तर ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. बाहेर जाऊन आम्ही पुण्यापर्यंत समालोचन केलं, परंतु बाहेर जाऊन जी मजा नाही ना, जे आपल्या विभागामध्ये समालोचन करण्यासाठी मजा असते ना, ती मजा कुठेच नाही आहे. सर्व गोलंदाजांसाठी आपण पाहतोय की तब्बल 3,000 रुपयाचा कॅश प्राईज, बॅक टू बॅक 3 विकेट प्राप्त केल्या. तर आमचे लबडे, प्रवीण लबडे यांच्याकडून खऱ्या अर्थानं 3,000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. पहिला सामना आहे, थोडंसं पाहुण्यांकडे आपण बघतोय, तदनंतर संघाचं नाव काय आहे त्याच्याकडे आपण बघतोय. त्या कारणासाठी थोडंसं विकेटवरनं आमचं दुर्लक्ष होतं आहे, त्याबद्दल आम्ही क्षमा या ठिकाणी मागतोय, थोडीशी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतोय. परंतु एकदा काही जम या ठिकाणी विकेटवरती आमची नजर बसली ना, की तदनंतर आम्ही स्कोररकडे देखील बघत नाही. कारण की या विभागातील ज्या ज्या वेळी संघ असताना त्या प्रत्येक संघातील तंतोतंत माहिती
अगदी आमच्याकडे आहे. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. दुसरं षटक घेऊन सोहेल बालेकर आणि पहिल्या चेंडूवरती का आपलातून फटका. फलंदाज ऋषभच्या हा फटका अनिकेत निकम यांचे हे छोटे बंधू काय प्रहार चढवला. आपलातून नो लुक शॉट होता. चेंडूकडे त्याने पाहिलं देखील नाही की चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय की नाही, परंतु स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवत या पटक्याला त्याने खेचलं. जबरदस्त बॅटिंग. आता इथून पुढे आक्रमणाला सुरुवात करेल आसरेवाडी संघ. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, सेन्सिबल क्रिकेट. या अगोदरच्या चेंडूवरती आला षटकार आणि तदनंतर आपण पाहतोय सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलंय. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 10 या धावत संख्येवरती. पहिल्या षटकामध्ये युवराज आपण पाहिल्यानंतर थोडासा नाजूक परिस्थितीमध्ये अडकला होता आसरेवाडी संघ. विकेट एक गमावली अर्षद महाडिकची आणि तदनंतर असं वाटलं होतं की धावा जमवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, परंतु यावेळेस सोहेल सांगतो यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय आणि महत्वाची विकेट. फलंदाज बाई गायकवाड, सुनीलजी गायकवाड यांचे सुपुत्र आणि यश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर या ठिकाणी भार्गवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यश बाई गायकवाड यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या ठिकाणी आसरेवाडी टीमसाठी आणि संपूर्ण या आयोजनासाठी. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच यश, तुम्ही या स्पर्धेला KTC लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी गणेशजी. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. कोणत्या एक फलंदाजाने जर बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते गणेश निकम यांच्या माध्यमातून. या ठिकाणी चेंडू डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 10 या धाबा संख्येवरती. दिवसभर क्रिकेट. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो की या रात्रीच्या सत्रामध्ये देखील क्रिकेट ज्यांच्या वाटेला आलंय असा आसरेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि फ्रेश संघ त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जीवन 11 पाली. जीवन 11 गावदेवी पाली. आज कोणतं त्यांची एंट्री नसावी आणि फ्रेशमध्ये हे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बाबू मांडे यांनी आयोजित केलेली ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये शेवटच्या लढतीमध्ये पराभूत व्हावं लागलं तल्लेगाव टीमच्या अगेन्स्ट याच श्री वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी टीमला. धावफलकावरती धावा आहेत त्या एकूणच 10 धावा. 10 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाची या ठिकाणी आपण पाहतो सुरुवात केली सोहेलनं. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार फलंदाज ऋषभ निकमच्या बॅटमधून तो षटकार आपण पाहिला होता. बॉल तयार. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक लगातारचे 3 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकले. गोलंदाज सोहेल भालेकर या गोलंदाजानं, या खेळाडूकडे ना प्रॉपरली गुणवत्ता आहे. गुणवत्ता टासून भरलेला हा ऑलराऊंडर खेळाडू आणि त्याची गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चांगली होत असताना. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू संघासाठी ज्या वेळी संघ संकटात त्या त्यावेळी संकटातनं बाहेर काढण्याचं काम त्याने कित्येक मैदानावरती केलंय आणि यावेळेस देखील चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 चेंडू या ठिकाणी त्याने डॉट बॉल टाकले. 10 धावा आहेत त्या धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे.
नेक्स्ट मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एकीकडे आई गाबदेवी वरवसे आणि त्यांच्या विरोधात सोमजाई माता मेचकरवाडी या दोन संघादरम्यान ती लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. वरोसे संघाने देखील आजचा दिवस गाजवला, परंतु शेवटच्या लढतीमध्ये त्यांना पराभूत केलं ते मरियाई यंगस्टार मरियाई जांभोली टीमनं. आणि या मॅचमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये वरोसे संघ कसा खेळ करेल, त्यांच्या विरोधात मेचकुरवाडी हे दोन संघ असतील. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तत्पर राहायचंय. लाईव्हच्या माध्यमातून जर तुम्ही ऐकत असाल तर लवकरात लवकर 2 षटक संपण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी टॉस करण्यासाठी दाखल झाले पाहिजेत. 2 षटका अगोदर तुमच्यापर्यंत ही सूचना आम्ही पोहोचवतोय. पुन्हा एकदा शरीराचा भेद, पंचांकडील आऊट अपील, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्येवरती बंधन, तदनंतर या चेंडूवरती देखील लाऊड अपील केली होती. ज्यावेळी 11 क्षेत्ररक्षक या ठिकाणी अपील करतायत ना, तर एका 2 क्षेत्ररक्षकांनी चेंडूकडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे, परंतु ते लक्ष वेधलं नाही चेंडूकडे आणि 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. जीवनशेठ बैलमारे यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, जीवन बैलमारे यांना आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. असे टीम पॅकर फार कमी पाहायला मिळतात. सचिन बैलमारे असतील, जीवन बैलमारे यांच्यासारखे की त्यांनी स्वतःच्या गाभावरती विश्वास दाखवला. या अगोदर आपण पाहिलं जीवन 11 मोरबे या टीमला कित्येक मैदानावरती त्यांनी उतरवलं. महत्वाची विकेट, फलंदाज ऋषभ निकम या चेंडूवरती होईल बाद. नवीन फलंदाज आकाश दहा पलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी गोलंदाज जीवन जाधव, किरण जाधव यांचे हे छोटे बंधू चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतायत. यावेळेस पुन्हा एकदा एज लागली आणि तदनंतर एष्टांचा वेध घेणारा हा चेंडू फलंदाज आकाश यादव गेल्या पावली येतोय माघारी आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. तो गोलंदाज जीवन जाधव आमचे प्रवीण लबडे यांच्याकडून खऱ्या अर्थानं तब्बल 3,000 रुपयाचा कॅश प्राईज कोणताही गोलंदाजाला, जो गोलंदाज पाली टीमचा विकेट हॅट्रिक साध्य करेल ना, त्या प्रत्येक गोलंदाजासाठी तब्बल 3,000 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. प्रवीण लबडे दिलखुलास व्यक्तिमत्व. आपण मुख्य अनिकेत निकम यांच्यासाठी देखील तब्बल 3 षटकार त्यांनी लगावले, तर 3,000 रुपयाचा कॅश प्राईज प्रवीण लबडे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. अनिकेत निकम यांच्यावरती बऱ्याचशा जणांचा आम्ही प्रेम पाहतो आणि त्यांचे वर्गमित्र आहेत. खऱ्या अर्थानं प्रवीण लबडे यांचे क्लासमेट आहेत आणि त्यांच्यासाठी हे पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु त्यापेक्षा मी तर म्हणेन ना की अनिकेत निकम एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. तुम्ही त्यांच्याकडे कोणतंही इन्व्हिटेशन कार्ड घेऊन जा, मग ते कार्य छोटं असो, ते काम मोठं असो, किंवा कोणत्याही कार्यामध्ये कोणत्याही कामामध्ये सामाजिक बांधिलकी त्यांनी अगदी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे. ते अनिकेत निकम या वेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. त्यांच्याविषयी बोलू तेवढं कमी आहे. सरे ग्रुप ग्रामपंचायतचे ते माजी उपसरपंच आहेत आणि भरीव कामगिरी, भरीव योगदान त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये विकासाची कामगंगा त्यांनी आसरे ग्रामपंचायतीमध्ये वाहिलेली आहे. अनिकेत निकम सातत्यपूर्वक प्रत्येकाला आवाज देताना दादा मामा ते करत असतात, काका करत असतात आणि ते संस्कार या खेळाडूवरती आहेत. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3,000 रुपयाचा कॅश प्राईज प्रवीण लबडे या ठिकाणी आम्हाला सांगतायत, परंतु विकेट हॅट्रिक साध्य करेल का गोलंदाज जीवन जाधव? जीवन जाधव बॉलिंग ट्रॅकवरती तयार. विकेट हॅट्रिक साध्य करता आली नाही. पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजे पुन्हा एकदा संधी असेल ती गोलंदाज
जीवन जाधव या गोलंदाजाकडे 3,000 रुपयाचा कॅश प्राईज. प्रवीण लबडे देखील पूर्वी क्रिकेट खेळायचे, परंतु जॉबच्या अभावी त्यांना क्रिकेटकडे जास्त लक्ष केंद्रित करता येत नाही. थर्मॅक्स कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. डायरेक्ट हिट झालं नाही, परंतु दुसऱ्या एंडला देखील संधी होती, परंतु आपण पाहतोय की पॉपिंग क्रीजवरती दोन्ही फलंदाज सुखरूपपणे पोहोचले जात आहेत आणि या सिंगलच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. या ठिकाणी एक धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते एकूणच 14 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार आहे. पटका यावेळेस फसलाय आबेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेलला केले कॅरी. प्रवीण जाधव त्या ठिकाणी होता आणि त्यानं झेलला कॅरी केलं. महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी पंच झेल सीमा रेषेला छटकून तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. त्या ठिकाणी चेक केलं जाईल लाईव्हच्या माध्यमातून. सेफ आहे. फलंदाज बाद असेल. आर्यन फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. थोडीशी नाजूक परिस्थितीमध्ये अडकलं या ठिकाणी वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी. धापलकावरती धावा आहेत त्या केवळ 14 धावा. कृष्णा सर भोवरे यांचं या ठिकाणी शुभागमन. अनिकेत निकम यांच्यासाठी देखील ते कॅश प्राईज असेल. बॅक टू बॅक जर 3 षटकार अनिकेत निकम यांच्या बॅटमधून आले तर प्रवीण लबडे यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल. कृष्णा सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना काल आम्ही ताकीद दिली होती, जर आमच्या शब्दाची पूर्तता त्यांनी केली नाही ना तर त्यांना सांगितलंय की पुढे काय होईल ते. यश गायकवाड स्वप्नील कोपकर यांच्या प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचा कॅश प्राईज. बॅक टू बॅक 3 आले तर 3,000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल यश गायकवाड यांच्या माध्यमातून. आमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय, त्यासाठी तुम्ही कॉल करताना आम्हाला समजत नाही की नंबर कोणाचा आहे. लाईव्हच्या माध्यमातून पहिले तुमचं नाव सांगा ज्यावेळी तुम्ही कॉल कराल त्यावेळी. पंच वाईट बॉल आहे, वाईट बॉल. यावेळेस आपण पाहतोय की एके धावेला दिले प्राधान्य. सिंगलच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल तर एकूणच 16 या धावसंख्येवरती. थंडीचा प्रभाव या ठिकाणी फार जास्त आहे आणि संदेश विचारे सांगतायत तुम्ही थंडीला का घाबरता. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी वातावरण गरम होईल. बॉलला तयार आहे ऋषिकेश मोरे आमचे मित्र, ज्यांनी आज आमची संपूर्ण जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती घेतलेली आहे भोजनाची. आणि त्यामध्ये सर्व त्यांचे सहकारी मित्र देखील असतील. संदेश विचारे, त्यानंतर आदित्य दरेकर, अक्षय दरेकर यांनी सर्वतोपरी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती घेतलेली आहे. त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. डॉट बॉल येईल, धापलक स्थिरावेल तर एकूणच 18 या धावसंख्येवरती. थोडंसं दुर्लक्ष झालं. पंच तिसऱ्या पंच वाईटसाठी वाईट त्या ठिकाणी चेक केलं जाईल. वाईट बॉल आहे किंवा नाही. निशांत बागडे आज आहेत म्हणजे टेन्शन नाही, योग्य तो निर्णय ते त्या ठिकाणी देतील. आणि आमचे पंच देखील ऑफिशियल अविनाशजी पारंगे सर सकाळी 5 वाजता ते घरी गेले, 6 वाजता ते उठले, 7 वाजता त्यांच्या पुढील जीवनशैली चालू झाली आणि ती थेट आता आपण पाहतो की ती या स्पर्धेला दाखल झालेत. डॉट बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. पण ते आज इसांबेच्या स्पर्धेमध्ये आले नाही. काल त्यांनी शब्द दिला होता की दुपारी आम्ही तुम्हाला जरूर त्या स्पर्धेमध्ये भेटू.
फटका यावेळेस साभेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, युटर्न घेतलं जागेवरती चेंडून आणि सिंगलला त्या ठिकाणी डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोचलते 20 या धावसंख्येवरती. प्रवीण जाधव हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे. आता प्रवीण लबडे यांचं पारितोषिक नेक्स्ट इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक आपण पाहतोय येणाऱ्या 3 षटकारांसाठी त्यांचं पारितोषिक सातत्यपूर्वक राहील. परंतु आता या उर्वरित येणाऱ्या 2 बॉलमध्ये कितपत दाबा जमवले जातील. स्वप्नील कोपकर यांच्यासाठी देखील पारितोषिक होतं. यश गायकवाड यांच्या माध्यमातून सुनीलजी गायकवाड आणि आमचं नातं फार जवळचं आहे आणि त्यांचे सुपुत्र यश गायकवाड यांनी या ठिकाणी पारितोषिक लावली होती, परंतु मोठे फटके झाले नाही. ऋषभनं एक जबरदस्त स्ट्रोक लगावला. आम्ही देखील त्यांच्या प्रेमात पडलो त्या फटक्यामध्ये. जबरदस्त फटका होता, नो लुक शॉट, परंतु तदनंतर धाबाच आल्या नाही आसरेवाडी टीमकडून. आसरेवाडी टीमच्या कोणत्या एक फलंदाजाकडून धावफलक स्थिरावेल ते एकूणच 20 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण जाधव आणि जीवन बैलमारे आलेत म्हणजे आम्हाला नो टेन्शन आहे. त्यांचं देखील करतो आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा फटका येईल 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 24 या धावसंख्येवरती. आदरणीय प्रफुल्ल शेठ विचारे साहेब आणि संपूर्ण वावरले गाव त्यांनी या स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत दिलेली आहे. त्या सर्वांचा आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडला. प्रफुल्ल शेठ विचारे, तदनंतर संजयजी धनावडे, तदनंतर दीपकजी पाटील, बाबू मोरे, विष्णू खैर आणि हे सर्व या ठिकाणी उपस्थितीमध्ये होते. पहिला सत्राचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 25 धावसंख्येची. नेक्स्ट मॅच आई गावदेवी वरोसे आणि त्यांच्या विरोधात सोमजाई माता मेचकरवाडी, दोन्ही टीमचे कॅप्टन या. आम्ही 1 तास अगोदर कॉल केला होता. या आर्यन विचारे आमचे मित्र या ठिकाणी येत आहेत. यंग हँडसम अँड डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे सातत्यपूर्वक पाहतो. आर्यन विचारे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. काल 50,000 रुपये लावले होते त्यांनी. हा सॉरी, आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. 1,00,000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलं होतं. जे या स्पर्धेचं पारितोषिक आहे ना, ते पारितोषिक लावलं होतं आर्यन विचारे यांनी बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. आर्यन विचारे कधी काय करतील ना हे आपण सांगू शकत नाही, कारण की आदरणीय प्रफुल्ल शेठ विचारे साहेबांचे ते सुपुत्र आहेत आर्यन विचारे आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक आर्यन आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आर्यन मोरे, तदनंतर ऋषिकेश मोरे, त्यांच्या समवेत संदेश विचारे असतील, आदित्य दरेकर असतील, ही संपूर्ण त्यांची टीम आहे. आज संपूर्ण टीम आली नाही आहे, 2-3च त्यांचे मेंबर या ठिकाणी आपण पाहतोय. स्वप्नील धनावडे यांचे या ठिकाणी येतात, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, वरोसे टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात सोमजाई माता मेचकरवाडी, दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक्समध्ये आपण सांगितलं होतं आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. सोहेल बालेकर आणि नितीन बैलमारे ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहणार आहोत. प्रवीण लबडे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल.
3,000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. जीवन बैलमारे आमचे जवळचे मित्र आणि या टीमचे पुरस्कर्ते, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यशवंत भालेकर काकांना आम्ही विनंती करू की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. सोयल भालेकर यांचे ते पिताश्री आहेत आणि कुठेही पालीची स्पर्धा कुठेही असू द्यात ते आवर्जून त्या ठिकाणी त्या स्पर्धेला दाखल होतात. त्यांना आम्ही विनंती करू, यशवंत भालेकर काका आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. बाला पार्टे यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. बेस बॅट्समन आणि बेस बॉलरसाठी कूलर त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या मुख्य व्यासपीठावरती यावं. ज्या करण्यासाठी यावं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. भरोसे आणि मेचकरवाडी दोन्ही संघ जर वेळेवरती आले नाही ना तर षटकामध्ये आपण कपात करणार आहोत. षटकामध्ये कपात होईल, बॉलमध्ये होणार नाही, षटकामध्ये कपात होईल. दोन्ही टीमचे जर कर्णधार या ठिकाणी वेळेवरती पोहोचले नाही तर आपण षटकामध्ये कपात करणार आहोत. म्हणजे ते 4 ओव्हर आहेत ना तिथे 3च षटकांचे सामने तुम्हाला खेळावे लागतील. कारण की आयोजक या ठिकाणी प्रचंड मेहनत घेत आहेत आणि जर तुम्ही उशिरा येऊन ते आयोजन खराब करत असाल ना, जरी भरोसे माझ्या गावचा संघ आहे तरी देखील आम्ही येणाऱ्या प्रत्येक संघाला ही सूचना देऊ की तुम्ही वेळेचं बंधन तुमच्याकडे असलं पाहिजे आणि त्याकरता आपण पाहतोय की तुम्ही वेळेचं उल्लंघन न करता या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल व्हा. चला साहिल बेलोसे या ठिकाणी आपण पाहतोय निर्विघ्न 11 गावदेवी भरोसे गणेश राणे यांनी पुरस्कृत केलेला हा भरोसे संघ आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय की सोमजाई माता मेचकरवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. आणि हा चांगला स्ट्रोक या अगोदरच आम्ही उल्लेख केलं होतं ज्यावेळी या अगोदर बॅक टू बॅक 3 षटकांसाठी प्रवीण लबडे यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल. पटका यावेळेस पसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलला केले कॅरी. अक्षय आंबरे त्या ठिकाणी होता. संयम फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये आणि तोच संयम या ठिकाणी या खेळाडूकडे नाही आणि त्याकरता या ठिकाणी त्याने विकेट गमावली आहे. 10 फलक स्थिरावेल ते एकूणच 7 या धाबा संख्येवरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 7 धाबा 10 फलकावरती. ठोक डीजे. स्वागत
या स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्या समवेत अगदी मांडीला मांडी लावून ते या ठिकाणी बसलेत. ना अक्षय दरेकर येतील, संदेश विचारी कुठे आहेत ते दिसत नाहीयेत. आहेत वावरले म्हणजे आमचे माहेर घर आहे, तिथे आम्ही कधी येऊ. आदित्य मोरे यांना माहिती आहे, रात्री 3-4 वाजता देखील त्यांनी आमच्यासाठी दारे खुले केली होती आणि त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 10 पलकावरती धावा आहेत, त्या एकूणच 8 धावा. हा नेक्स्ट मॅच साठी आम्ही कॉल करतोय. वरोसे टीमचा कॅप्टन आणि सोमजाई माता मेचकरवाडी टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यावं. चला प्लीज या, ही मॅच संपली जाईल आणि जर तुम्ही उशिरा आलात ना तर 1 ओव्हरची डायरेक्ट पेनल्टी असेल. 1 ओव्हरची दोन्ही टीमला 3च षटकांची मॅच होईल. आम्ही जरी वरोसे गावचे रहिवासी असलो ना तरी देखील आम्ही हे अनाउन्समेंट करतोय, 3च षटकांची मॅच खेळवली जाईल. कोणत्या एक टीमचा कॅप्टन या ठिकाणी आला ना तरी देखील चालेल, त्या टीमला आपण टॉस विन देऊ. चारी बाजूला नाव हे गाजतंय विभाग प्रमुख चषक आणि याच विभाग प्रमुख चषकाचा हा दरारा आपण या ठिकाणी पाहतोय. वावरलेच्या मैदानावरती ज्या ज्यावेळी स्पर्धा होतात त्यावेळी त्या स्पर्धा दमदार पाहायला मिळतात आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपल्याला प्रफुल्ल शेठ विचारे साहेबांची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. शिवसेना चषक 2025 हे दिमागदार देखणं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यांचे सुपुत्र आर्यन विचारे या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. आर्यन आमचे जवळचे मित्र, त्यांचं आम्ही मोस्ट वेलकम करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल तयार. आर्यन बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा व्हाईटच्या मदतीनं. चला भरोसे टीमचे कॅप्टन आलेत. आम्ही मेचकरवाडी टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. देवीदास कदम यांनी आज संपूर्ण दिवसभरामध्ये 3 मॅचमध्ये कोणताही त्यांनी टॉस गमावला नाही आणि त्याकरता आपण पाहतोय की देवा कदम वरोसे टीमच्या कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. आपण मेचकरवाडी टीमच्या कॅप्टनला कॉल करूया की आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं समीकरण बदलेल. 10 पलकावरती धावा आहेत, त्या एकूणच 19 धावा. थँक्यू. आणि पुन्हा एकदा हा दमदार स्ट्रोक नितीन बैलमारेच्या बालाच्या बॅट मधून येतोय. हा दर्जेदार षटकार. धन्यवाद डीजे थोडं काय प्रॉब्लेम चालू आहे का? हा ठीक आहे, मग ते त्या ठिकाणी क्लिअर करा. आहे तो षटकार आणि हा विजयी षटकार होता. बाला बांदलच्या बॅट मधून येतोय हा षटकार. थँक्यू डीजे थोडं थांबायचंय. हा भरोसे टीमचे कॅप्टन देखील त्या ठिकाणी आहेत. टॉस केले जाईल. बाला पार्टे यांच्या शुभास्ये आपण या 2 संघादरम्यान टॉस करणार आहोत. बाला पार्टे यांच्या शुभास्ये युवा उद्योजक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय. मयूर शेठ जाधव यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आयोजकांना आल्यात. 10 नंबरचे खाजगी मालक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सातत्यपूर्वक पाहतोय. आमचे जवळचे मित्र आणि त्यांचा संघ देखील या मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संदीपजी जाधव यांचे सुपुत्र, त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात. थँक्यू सो मच मयूर. या ठिकाणी टॉस केलं जाईल.